या ठिकाणी आपण पाठीमागे आपल्याला जे शेत दिसते त्याच्यामध्ये हिरवळीचं खत बोरू नावाने आहे. तर बोरू म्हणजे काय, ताग. तर तागाचं या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशनचा प्लॉट आपल्याला दिलेला. आज आपण या ताग पिकाच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आपल्या जर जमिनीमध्ये पोत कमी झालेला असेल किंवा आपल्या जमिनीचा जर पीएच कमी झालेला असेल, तो जर वाढवायचा असेल किंवा जो पीएच एक ॲसिडिक कंडिशनमध्ये किंवा अल्कलाइन कंडिशनमध्ये जर गेला असेल, तर आपल्याला हिरवळीच्या खताकडे वळण्याचा संदेश आपल्याला कृषी विभागामार्फत किंवा आपल्याला कृषी विद्यापीठाकडून आपल्याला भेटतो. तर ते काय करायला पाहिजे की हिरवळीच्या खतामध्ये ताग हे महत्त्वाचं पीक आहे. तर पीएच वाढवण्यासाठी आपल्याला तागाची पेरणी करायची आहे. तर ती पेरणी केल्यानंतर जे 45 दिवसानंतर हे ताग पीक आहे, तर त्याच्या फुलोऱ्या अवस्थामध्ये आपल्याला त्याला जमिनीमध्ये गाडायचं आहे. जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्याची डिकंपोजल्याकडे जनावरांची संख्या कमी होत चाललेली आहे. शेणखत जमिनीला कमी प्रमाणात भेटत आहेत. आपण उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताचा वापर दिवसेंदिवस वाढवत आहेत. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की तुम्ही एखाद्या पंजाबसारख्या स्टेटमध्ये जर प्रकरणं बघितले तर कॅन्सरचे प्रकरणं वाढलेले आहेत. तर आपल्याला जर नैसर्गिक शेतीकडे, सेंद्रिय शेतीकडे जर वळायचं असेल तर आपल्याला सुरुवात इथून करावं लागेल. सुरुवात कशी करावं लागेल तर आपल्याला हिरवळीच्या खताकडे वळणं आहे. तर हिरवळीच्या खताकडे वळताना आपल्याला जर ताग हे पीक घेतलं असेल ना, तर आपल्या पाठीमागं बघत जर असाल तर हे पीक एक 20 ते 25 दिवसाचं आहे. हे 25 दिवसाचं पीक आता यापुढे 35 ते 45 दिवसापर्यंत हे फुलोऱ्यामध्ये येईल किंवा ह्याची जशी जशी हाईट वाढणार आहे, जसं हे पीक वरती वाढते तसंच हे पीक खाली वाढते. तर ह्याच्यामध्ये ह्याच्या मुळावरती जे काही समजा नत्र स्थिरीकरण करण्याचे जे काही बॅक्टेरिया आहेत, म्हणजे जर आपल्याला तर ह्याच्या बुडावरती आपल्याला 35 ते 45 दिवसामध्ये ह्याच्यावरती आपल्याला जास्त प्रमाणात गाठी दिसून येतील. तर ह्या गाठी आहे रायझोबियमच्या. जे रायझोबियम बॅक्टेरिया म्हणून आपण त्याला संबोधतो. हे हवेमध्ये हे जे आपण हिरवळीचं खत म्हणून जे म्हणतो आपण, तर त्याच्याकरता हे बोरू जे आहे ते इथं पेरलेलं आहे. आणि हे आपण बोरू का पेरतो, जे आज आपल्याला सुपीक अशी आपली जमीन पाहिजे. तर सुपीक जमीन जर करायची असेल एक तर शेणखत पाहिजे. आता शेणखताचं प्रमाण हे आज दिवसेंदिवस कमी झालेलं आहे. पण त्याला पर्याय म्हणून आपण काय हिरवळीचं खत म्हणून ताग घ्यायच्या वगैरे आपण म्हणतो. तर हे बोरू म्हणून आहे. तर बोरू हे फुलावर आलं की त्याला आपण काढून टाकलं, एक चांगलं हिरवळीचं खत तयार होतं आणि त्याच्यामुळे आपली जमीन भुसभुशीत होते. आज जमीन कडक होत चाललेली आहे. ते जर आपल्याला भुसभुशीत करायची असेल, नरम करायची असेल, तर सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये गेलं पाहिजे. आता सेंद्रिय पदार्थ नाही तर आपलं हिरवळीचं खत हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालू शकतो जमिनीमध्ये, जेणेकरून आपली जमीन आपण हे पण करू शकतो. डिकम्पोस्ट करता नॅडेप सुद्धा तयार करू शकतो. गांडूळ खत युनिट सुद्धा आपण तयार करू शकतो. शेणखत असेल, शेणखताचंही एक पर्याय आहे, पण शेणखत कमी झालेलं आहे. पण हिरवळीचं खत म्हणून हे आपल्याला जो काही आपल्याकडं पिरियड मिळत असेल त्या पिरियडमध्ये जर आपण हिरवळीचं खत म्हणून जर हे बोरू आपण पेरलात आणि फुलावर आल्यानंतर जर आपण जमिनीमध्ये गाडलं तर चांगली सुपीक जमीन तयार होते आणि उत्पादनक्षम जमीन तयार होते. म्हणजे बाकीचं जे काही एक्स्ट्रा आपल्याला खत जमिनीमध्ये घालायचं ते घालण्याचं काम पडणार नाही. धन्यवाद. तर निसर्गातलं नायट्रोजन आहे आणि निसर्गामध्ये 77% नायट्रोजन आहे. हां, पण ते नायट्रोजन जे आहे आणि म्हणजे नायट्रोजन म्हणजे काय, आपला युरिया आहे त्या फॉर्ममध्ये आहे. पण तो फक्त ॲब्झॉर्ब कोण करू शकतो, तर फक्त एक जीवाणू आहे. हे जीवाणूच आपल्या जमिनीला जिवंत ठेवत आहे. तेच ॲब्झॉर्ब करू शकतात. याच्यामध्ये नाही का रायझोबियम नावाचा जो जीवाणू आहे तो नत्र स्थिरीकरण करतो. तो नत्र स्थिरीकरण करून काय करतो, जमिनीमध्ये आपल्याला साठवतो. म्हणजे हा झाड काय करते माहिती का, याला जेवढी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जास्त नायट्रोजन तयार करून घेतो. आणि फुलाच्या आतमध्ये का काढायचं आहे आपल्याला जमिनीमध्ये, तर ते ज्यांनी नायट्रोजन जे स्टोअर केलं त्या गाठीमध्ये पण त्याला आपण स्वतःला खाऊ द्यायच्या अगोदर आपल्याला त्याला काय करायचं, कट करून जमिनीला उपलब्ध करून द्यायचं आहे. मग जमिनीमध्ये त्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो. आणि नत्र हा नाही का कोणत्याही पिकासाठी सर्वात प्रथम अन्नद्रव्य म्हणजे तुमचं नत्र आहे. नत्रामुळेच तुमचं कोणत्याही गोष्टीची वाढ होते. असं नाही की पिकालाच लागते, आपल्या मानवी शरीरालाही नत्र लागतो. पण तो नत्र स्थिरीकरण करून त्याच्या एकाने हा ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करतो आणि तो ग्लुकोजचा फॉर्म मग आपण खातोय. आपल्यालाही नत्राची आवश्यकता असते. तर याच्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने शेणखताचा वापर न करताही आपण आपली जमिनीचे आरोग्य सुधारू शकतो. याचा तुम्ही सर्वांनी वापर करावा. कारण काय माहिती का, कोणताही आता लहान शेतकरी असो मोठा शेतकरी असो, याला सरळ तो पेरून टाकू शकतो किंवा एखाद्या वेळेस आपण याला 3ही सीझनमध्ये लावू शकतो, खरीप, रब्बी आणि उन्हाळा. तर तुम्ही जर समजा एखादं पीक घेताय, समजा त्याच्या अगोदर नाही का 45 दिवसाच्या अगोदर समजा पेरणी पूर्व समजा जुलैमध्ये आपण पेरणी करतो का नाही, त्याच्या अगोदर जर याची लागवड जर केली का नाही तुम्ही समजा आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पीक घेतलं का नाही, तर त्याला खतही द्यायची आवश्यकता नाही. एक तर तुमची जमीनही भुसभुशीत बने आणि याच्यामध्ये जर तुम्ही याचा समजा आपण गाडून टाकल्याच्या बाद जर वेस्ट डिकम्पोजर मिळते आपल्या इथे, वेस्ट डिकम्पोजरचा जर उपयोग केला का नाही तर याचं विघटन होण्यास अजून सोपं होते. याची मदत म्हणजे वेस्ट डिकम्पोजरमध्ये अजून सोपं जाते आणि अजून अवेलेबल होते. हे गाडून टाकल्याच्या नंतर जमिनीमध्ये हा लोटर नाही. तर आता याला किती दिवस झाले, आता याला नाही का 25 दिवस झाले बघा. अजून याला नोड्यूल तयार नाही झाले, 25 दिवस झाले याला. पण जेव्हा हाय पीक असते का नाही, फुलाची अवस्था असते का नाही, तेव्हा नोड्यूलचा फॉर्म भरपूर राहतो. भरपूर प्रमाणात नत्र त्याच्यामध्ये स्थिरावलेलं राहतो.